सबसे पहले महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी ह्यांना वाढदिवसाच्या आमच्या झोपडपट्टी महासंघीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, मी उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, सचिव असे आमचे बरेच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. पण आज आम्ही वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम ठेवला, नेत्र तपासणी म्हणून. मी साहेबांचे आभार मानतो आणि त्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि सुमित वजाळे साहेबांच्या अस्तित्वाखाली आम्ही हा कार्यक्रम ठेवला. तसेच मी साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेबांना आई भवानी उदंड आयुष्य द्यावे, शक्ती द्यावे आणि बळ द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब इनके जन्मदिन के मौके पर झोपड़पट्टी महासंघ मलाड तालुका की तरफ से हम लोग ने आज एक चश्मा शिविर नेत्र तपासनी इसका भव्य आयोजन किया है। इस आयोजन में हमारी पूरी मलाड तालुका की जो टीम है, हमारे तालुका प्रमुख धम्मानंद शिंदे, गणेश सूर्यवंशी, सचिन आरोड़े जी, सचिन कामथे जी, अनिल पवार सर, इनकी बहुत सी मेहनत है और ये सब हम कर रहे हैं हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के लिए। इनका जो जन्मदिन है हमें अच्छी तरह से करना था, लेकिन दादाजी के निधन की वजह से हम ये थोड़े छोटे से तरीके से हमने किया हुआ है और हम हमारी पूरे मालाड तालुका की वती से हम लोग एकनाथ जी शिंदे साहब को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं। आपने बताया कि यहाँ पर आई चेकअप का कैंप रखा गया है, कितने लोगों के लिए रखा गया और कितने लोग मौजूद हैं? अभी तक कम से कम 500 लोग आके जा चुके हैं। हम लोग ने 500 लोगों का चश्मा का वितरण कर चुके हैं हम, और अभी भी शुरुआत शुरू है अभी तक, और लोग आएंगे। हम लोग का टारगेट है कम से कम 800 से 1000 लोग यहाँ पर आके विश्व शांति बुद्ध विहार के जो ट्रस्ट के जो ग्राउंड में है वहाँ पे हम लोग कैंप रखे हुए हैं, और अभी भी 800 से 1000 लोग आज यहाँ पर आ सकते हैं और हम लोग कंटिन्यू कैंप चालू रखेंगे। सर्वप्रथम मी माझे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन। आणि आम्ही जे आज कार्यक्रम ठेवलाय नेत्र शिबिर आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा भव्य कार्यक्रम ठेवला। आणि मी एवढं मानतो की माझे जे आहेत, माझे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार मानतो, त्यांनी सहकार्य केलं। अभी तक हमारे यहाँ से 500 लोगों को ये सेवा प्राप्त हो गई है और हमने तकरीबन 800 से लेकर 1000 लोगों का नियोजन करके रखा है कि हम उन्हें चश्मा वाटप कर सकते हैं। ओके, कितने बजे से कितने बजे तक कैंप ये रहेगा? सुबह 10 बजे से लेके 3 बजे तक रहेगा, लेकिन लोगों की अगर उपस्थिति रहेगी तो ये कंटिन्यू हम चालू करेंगे। ओके, किस तरह से एकनाथ शिंदे जी को उनके जन्मदिन के मौके पर विश करेंगे सर? आजचा दिवस तसा खूप चांगला आहे, कारण आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हा एकदम थोडक्यात उरकवलेला आहे, कारण आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अजितदादांचं असं नाही व्हायला पाहिजे, तरी सुद्धा पण साहेबांनी भेट देण्यास नकार दिले आणि आमची एक इच्छा होती की आम्ही काहीतरी साहेबांसाठी करावं। त्यामुळे छोटासा प्रकल्प हे नेत्रदानचं जे चष्मा वाटप आहे आणि डोळे तपासणे ते आम्ही आमच्या झोपडपट्टी महासंघाच्या, माझी ही पूर्ण टीम आहे मालाड तालुक्याची, जिल्ह्यावरती आमचे सूर्यवंशी साहेब, ते सगळ्यांनी आम्ही एकत्र मिळून हे कार्यक्रम राबवला। एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे नेत्र चिकित्सा एक उपक्रम राबवलाय आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतोय। बेसिकली कोणी पण आमच्याकडे जर चष्मा घेण्यासाठी येतो ना, तरी स्वतःच खूप शुभेच्छा देतात एकनाथजी शिंदे यांना। सो बस एवढंच की त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। प्रथम झोपडपट्टी महासंघाच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली असंच आम्हाला काम करण्याची इच्छा, परत संधी भेटावी।